महाराष्ट्र के गोंदिया जिले के आमगांव तहसील में एक सनसनीखेज मामला सामने आया है, जहां बैंक का कर्ज चुकाने से बचने के लिए एक युवक ने अपने ही दोस्त की हत्या कर खुद की मौत का नाटक रच डाला। आरोपी ने दोस्त के शव को अपने कपड़े पहनाकर जेब में अपना आधार कार्ड और पर्स रखकर शव को मुंबई हावड़ा रेल लाइन पर फेंक दिया ताकि रेलवे हादसे में उसकी मौत हुई लगे। लेकिन 8 महीने बाद पुलिस ने आरोपी अंतिम खोटेले को नागपुर से गिरफ्तार कर लिया। देवरी तहसील के डोंगरगांव निवासी अंतिम ओम प्रकाश खोटेले ने पोल्ट्री फार्म व्यवसाय के लिए बैंक से 5 लाख रुपए का कर्ज लिया था। कर्ज का दबाव बढ़ने पर उसने खुद को मृत घोषित कराने की खौफनाक साजिश रची। आरोपी ने अपने परिचित 43 वर्षीय चंद्र कुमार सराटे को शराब पिलाई और फिर गला दबाकर उसकी हत्या कर दी। इसके बाद सबूत मिटाने के लिए शव को रेलवे ट्रैक पर ले जाकर डाल दिया। आरोपी ने शव को अपने कपड़े पहनाए और जेब में अपना आधार कार्ड और अन्य दस्तावेज रख दिए ताकि शव की पहचान उसी के रूप में हो सके। अगले दिन रेलवे ट्रैक के पास अंतिम खोटेले की बाइक और चप्पल मिलने से लोगों को लगा कि ट्रेन हादसे में उसकी मौत हो गई है। शव की हालत भी पूरी तरह क्षत विक्षत थी। परिवार और ग्रामीणों ने शव को अंतिम खोटेले मानकर अंतिम संस्कार तक कर दिया। इतना ही नहीं, उसकी 13वीं भी की गई और गांव में भोज कराया गया। करीब 8 महीने के बाद जब आरोपी को पता चला कि बैंक का कर्ज माफ हो चुका है, तब उसने अपने पिता को फोन कर बताया कि वह जिंदा है। इसके बाद आमगांव पुलिस ने मोबाइल लोकेशन के आधार पर जांच शुरू की और आरोपी को नागपुर से गिरफ्तार कर लिया। पोलीस स्टेशन आमगाव येथे अपराध क्रमांक 342/2026 कलम 103(1) 238 BNS नुसार गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्याची हकीकत अशी आहे, यातील आरोपी अंतिम ओम प्रकाश खोटोले याने त्याच्या गावातील राहणारा चंद्रकुमार श्रीकृष्ण सराटे याला घटना तारखेवेळेला दारू पाजून बामणी रेल्वे पटरीवर आणले। तेथे गमच्याने त्याचा गळा आवळून त्याला जीवे ठार मारले। त्यानंतर यातील आरोपीने मृतकाच्या अंगात स्वतःचे कपडे घातले आणि स्वतःचा पर्स, ATM कार्ड, आधार कार्ड अशी ओळख पटणारी कागदपत्रे त्या पर्समध्ये ठेवून मृतक याचं प्रेत उचलून रेल्वे पटरीवर टाकले। हा जो खून आहे यातील आरोपीने त्याच्यावर असलेले कर्ज माफ होईल या उद्देशाने केले। त्याला असा बनाव करायचा होता की जणू काही तोच मरण पावलेला आहे। त्याच्यावरती 5 लाखाचं कर्ज होतं, ते त्याने पोल्ट्री फार्मसाठी ते घेतलं होतं, हे असं तपासात निष्पन्न झालेलं आहे। सदर याच्यामध्ये पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मर्गमध्ये पोलीस तपास करत होते। पोलिसाला मिळालेल्या माहितीनुसार पुलिस त्याच्यापर्यंत पोहोचलेले आहेत। मृतक चंद्र कुमार सराटे के घर के पास आरोपी की दुकान थी, जिससे दोनों के बीच अच्छी पहचान थी। पुलिस पूछताछ में आरोपी ने कबूल किया कि उसने दोस्ती का फायदा उठाकर यह पूरी साजिश रची। वहीं मृतक के परिजनों ने आरोप लगाया है कि हत्या में अंतिम खोटेले अकेले नहीं था और मामले की CBI जाँच की मांग की है। पुलिस ने आरोपी को घटनास्थल पर ले जाकर हत्या की पूरी वारदात का पुनर्निर्माण किया। इस मामले ने एक बार फिर साबित कर दिया कि अपराध कितना भी शातिर तरीके से किया जाए, सच एक दिन सामने आ ही जाता है। रमेश श्रीकृष्ण सराटे प्रकरण म्हणजे आपल्याला नेमका आपल्या घरच्या हाता भाऊ 4-4:30च्या दरम्यान म्हणजे आपल्याला म्हणजे गावात दिसलं नाही, घरी दिसलं आलेलं नाही, म्हणून आम्ही त्याच्या 10 दिवसापर्यंत आम्ही इकडे तिकडे आपल्या नातलगामध्ये आणि आजूबाजूच्या आणि त्याच्या मित्रमंडळीला पासून माहिती घेतल्यानंतर म्हणजे फोटोच्या आपल्याला त्याची माहिती आढळून आली नाही आणि त्यानंतर म्हणजे आपण 6/9/2025ला आम्ही त्याची मिशनची कंप्लेंट दिलं आणि त्यानंतर म्हणजे लगेच 29 तारखेला त्याची आपल्याला माहिती मिळाली की अंतिमच्या अपघात वगैरे झाला आणि त्याची गाडी वगैरे सोडून गाडी तिथं रेल्वे फाटकाच्या जवळ साईडला उभी आहे। ती हिरालाल खोटोलेचा मुलगा होता आणि त्याची दुकान आपल्या घराच्या अमोरासमोर आहे। तो व्यक्ती पोल्ट्री फार्म शेतीचे कामं वगैरे करत होता आणि मला बराच असं हे प्रकरण घडल्याच्या नंतर मध्ये हा व्यक्ती ह्या माणसाच्या इस्तेमाला म्हणजे आपल्या पोल्ट्री फार्मच्या चीजच्या कोंबड्यांच्या चीजच्या खत वगैरे साफसफाई करावासाठी म्हणून याचा वापर करत होता, असं मला हा प्रकरण घडल्याच्या नंतर म्हणजे माझ्या कानापर्यंत आलं। 29/8ला आपला रेल्वे फाटकावर एक अपघात झालेला म्हणून असा निरोप इकडे गावामध्ये पसर। कुणाची बॉडी आढळली असा निष्पन्न झाला होता? ते बॉडी म्हणजे अंतिम खोटोलेची आहे म्हणून असं लोकांच्या म्हणजे इथे लक्षात आणून दिलं, पण ते त्याच्यात काही दिवसाच्या नंतरमध्ये तो अंतिम नसून
अंतिम नसून सर हा चंद्रकुमार सराटे आहे असं हा गावामध्ये हे चर्चेत बऱ्याच अंदरमध्ये दबत्या आवाजामध्ये चर्चेत चालू होते. आणि त्यानंतर म्हणजे अंतिम जिवंत आहे आणि तो दिवाळीच्या कालावधीत तो गावी आला होता. गावी आल्याच्या नंतर म्हणजे बरेच लोकांना म्हणजे काही एका व्यक्तीने पाहिल्याच्या नंतर त्याला पाहता बरोबरच्या मागे परत फिरून गेला असं म्हणजे हे गावात खळबळ मचली होती. तो व्यक्ती नागपूरहून घरी कॉल केला, वडिलाला फोन केला आणि फोन केल्याच्या नंतर मध्ये तो म्हणते मी अंतिम बोलतो आणि अंतिम बोलतो म्हटल्याच्या नंतर मध्ये तुम्हाला जर खरी जर लागत नसेल तर तुम्ही मला नागपूरला या आणि भेटा अशातला बोलून सर लगेच मग याच्या वडील तिथं नागपूरला त्याला भेटायला गेले आणि भेटायला गेल्याच्या नंतर मध्ये असं प्रकरण वगैरे घडून आल्यास त्याला पोलिसाच्या स्वाधीन वगैरे केलो म्हणून त्यांना मला पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं. आपली मागणी म्हणजे तेच सर, जे त्यांना जे घरून घेऊन गेलो म्हणते त्या व्यक्तीने घरून घेऊन गेलं नाही. कारण की त्या तारखेस तो आपला घरचा मोठा भाऊ त्या तारखेस घरी होताच नाही. घरून घेऊन गेल्याच्या त्याचा जो आरोप आहे हा खोटा आहे. एकट्यानं मारलो म्हणते तो पण चुकीचा आहे. एकट्यानं मारण्यालायक तो व्यक्तीने 1-2 जणाला पेलण्यालायकचा नव्हता. तपासासाठी त्याची कसून चौकशी व्हायला पाहिजेत आणि जे आरोपी आहेत त्याची जे कडी आहे त्यांची ते पण भेटायला पाहिजेत. आणि ह्या प्रकरणाची CBIची मागणी SP साहेबांकडून करावा अशी आम्ही मागणी करत आहोत.